नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर चला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया। जय गजानन माऊली। नमस्कार रेवतीताई, कृपया माझं नाव न सांगता अनुभव सांगावा। मागील वर्षी सप्टेंबर 2025 मध्ये माझी तब्येत एकाएकी खराब होती। दवाखाना चालू होता। औषध घेताना औषधांचे काही साईड इफेक्ट होतील असं डॉक्टरांनी सांगितलं होतं। औषधामुळे माझी एकाएक खूप पाय दुखणे सुरू झाले। एवढ्या असह्य वेदना होत्या की मी खाली बसू शकत नव्हते, तर उठून उभेसुद्धा राहू शकत नव्हती। तेव्हा आम्ही गजानन महाराजांना कबूल केलं होतं की माझे पाय दुखणे बंद होऊ द्या, मला पूर्ववत उठता बसता येऊ द्या। महाराज, मी माझा अनुभव रेवती चॅनलला देईल आणि काय पाहता काही दिवसांमध्ये माझे पाय पूर्ववत झाले म्हणून अनुभव देत आहे। माझ्या माऊलीची लीला अगाध आहे। अनुभव देण्यास उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व। जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला। आता बघूया आपला आजचा पुढील अनुभव। जय गजानन माऊली, गण गण गणात बोते। नमस्कार रेवतीताई, मी रुपाली। सर्व माऊली भक्तांना माझा नमस्कार। रेवतीताई, मी आपल्या चॅनलवर आलेले भक्तांचे अनुभव रोज ऐकते। प्रत्येक भक्ताचे अनुभव अंगावर रोमांच उभे करणारे असतात। अनुभव ऐकून खूप छान वाटतं। माऊलीवरची आपली श्रद्धा अधिक दृढ होते। मी पण माझा अनुभव आपल्या चॅनलवर पाठवले होते व आपण ते शेअर केले, त्याबद्दल आपले मनापासून आभार। मला नुकताच आलेला अनुभव मी सर्वांसोबत शेअर करत आहे। काही कामानिमित्त मी 4 दिवस गावी गेले होते आणि माझी 2 मुलं आम्ही घरापासून लांब शिक्षणासाठी राहतो। सणासुदीला मला गावाकडे जावं लागतं। मी एकटीच गावाकडे गेली होती। दोन्ही मुलं रूमवरच होती। माझा मुलगा जीईची तयारी करत आहे, तर छोटी मुलगी 10th मध्ये आहे, त्यामुळे दिवसभर मुलं बिझी असतात अभ्यासात। मी गावी गेल्यावर मुलं मेसमधील डब्बा आणतात, पण सकाळचा चहा नाश्ता त्यांना घरीच बनवावा लागतो। त्यामुळे मुलांनी 4 दिवसात घरामध्ये सगळा पसारा करून ठेवला होता। मी घरी आल्यावर पाहिलं तर किचन तर पूर्ण अस्तव्यस्त झालं होतं। बेसिनमध्ये 4 दिवसांची भांडी तशीच होती। बाथरूममध्ये कपडे पडले होते। किचन ओट्यावर सगळा पसारा तसाच होता। मी सकाळी लवकर आले होते गावावरून, त्यामुळे मला स्वयंपाक करायचा होता, पण काय करायचं, सुरुवात कुठून करावं हेच कळत नव्हतं। त्या दिवशी मी दिवसभर काम करत होते। नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माझा हात खूप दुखू लागला। मला वाटलं रात्री झोपेमध्ये मी हात डोक्याखाली घेतला असेल, त्यामुळे दुखत असेल। मी त्या दिवशी हाताकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि परत माझ्या कामाला लागले। जेवण बनवलं, कपडे भांडी घराची साफसफाई सगळं आवरून दुपारी थोडी विश्रांती घेत असताना माझं लक्ष हाताकडे गेलं। हातावर चांगली सूज आली होती। मग मी हाताला बाम लावला आणि झोपले। नंतर 4 वाजता चहा करण्यासाठी उठले तर माझा हात थोडा जरी हलला तरी तो खूप दुखू लागला। परत रात्री झोपताना मी बाम लावला। जास्त दुखू लागल्यामुळे मी घट्ट रुमाल बांधला, पण 2 ते 3 दिवसानंतर हात भयंकर दुखू लागला। भाकरी पोळी काही करायला येईना। 2 दिवस फक्त वरण भात केला। गावाकडे मिस्टरांना कळवलं व तुम्ही या असं सांगितलं, तर मिस्टर बोलले तूच ये, आपण इकडे डॉक्टरांना दाखवू। गाव लांब असल्यामुळे मला परत गावी जाणं असं वाटत नव्हतं। मग मी घरीच बर्फाने सकाळ संध्याकाळ हात शेकला, पण काही फरक पडत नव्हता। मला एकटीला डॉक्टरांकडे जाण्याची भीती वाटत होती, त्यामुळे मी गेली नाही। 8 ते 10 दिवस झाले, पण माझा हात काही कमी होत नव्हता। शेवटी मी महाराजांना प्रार्थना केली। मी रोज सकाळी गजानन विजय ग्रंथाचा 1 अध्याय वाचते व संध्याकाळी नियमित दुर्वांकुर आणि महाराजांचे 10 मिनिटं 20 मिनिटं जसं जमेल तसं जय करते। मी माऊलीला प्रार्थना केली, माझा हात बरा होऊ द्या। मी रेवती चॅनलवर माझा अनुभव पाठवेन।
सलग 8 ते 10 दिवस दुखणारा माझा हात 2 दिवसात माऊलीच्या कृपेने अगदी ठणठणीत झालेला आहे. अनुभव पाठवायला उशीर झाला त्याबद्दल मी माऊलीला माफी मागते. गणगण गणात बोते. महाराज, माझ्यावर आणि आपल्या सगळ्या भक्तांवर सदैव आपली कृपा असावी. सगळ्यांचं कल्याण हो हीच सदिच्छा. माझा अनुभव शेअर केल्याबद्दल रेवतीताई आपले आभार. जय गजानन श्री गजानन. गण गण गणात बोते. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आता बघूया आपला आजचा पुढील अनुभव. अनुभव छोटा आहे पण माझ्यासाठी खूप मोठा आहे. 2 महिन्यापूर्वी माझे बाबा खूप आजारी पडले. मी माऊलींना म्हटलं त्यांना बरं वाटलं तर मी दर्शनाला घेऊन येईल आणि 8 दिवसांपूर्वी ताई मी त्यांना दर्शनाला घेऊन गेले. खूप ऊन तापलं त्या दिवशी. त्यांना खूप त्रास झाला. अशक्त असल्यामुळे त्या दिवसापासून त्यांच्या दोन्ही बरगड्या खूप दुखायच्या. काल तर त्यांना दवाखान्यात न्यायचं ठरवलं जालन्याला, पण आज रविवार असल्यामुळे नेऊ शकले नाही. मग मी माऊलींना हात जोडले, प्रार्थना केली, माऊली ते तुमचे लेकरू आहे आणि तुमचाच नवस फेडण्यासाठी मी त्यांना दर्शनाला घेऊन आले आहे आणि आता हे कसलं संकट, हे निवारा माऊली, नाहीतर त्यांचा विश्वास उठेल माझ्यावरचा पण आणि माऊलीवरचा पण. मी माऊलींना म्हटलं उद्या सकाळ किंवा दुपारपर्यंत आईचा फोन येऊ द्या. मी तुझ्या बाबांना बरं वाटलं, आता बरगड्या दुखणं थांबलं तर मी लगेच रेवती चॅनलवर अनुभव देईल. आणि ताई, आता खूप उशीर झाला तरी पण मी खूप आनंदाने माऊलीचा अनुभव शेअर करत आहे. माऊलींनी त्यांना दवाखान्यात नेण्याची गरज पडू देऊ नये. मी उद्यापासून छोट्या पोथीचं 5 पारायण करेल, पण माझ्या बाबांना चांगलं करा. माऊलीच्या चरणी प्रार्थना करते, त्यांच्या पाठीला खाज येते. ते थांबलं तर मी अजून रेवती चॅनलवर अनुभव देईल. जय गजानन श्री गजानन. गण गण गणात बोते. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि आता बघूया आपला आजचा पुढील अनुभव. नमस्कार रेवतीताई. जय गजानन. मी सौ मंदाकिनी. मला महाराजांचे बरेच अनुभव आले आहेत. त्यातील काही इथं मी सांगत आहे. एकदा माझ्या मंगळसूत्राचा मणी हरवला होता, सोन्याचा. मी खूप शोधला, सगळीकडे पाहिलं, पण कुठेच सापडला नाही. मी महाराजांना म्हटलं की माझा मणी जर सापडला तर मी तो अनुभव रेवती चॅनलला देईल. आणि एक 10-15 मिनटामध्ये माझा मणी मला सापडला. तसंच मामाच्या रानात कांदा काढून ठेवला होता. घरी आणल्यानंतर तो सारणीमध्ये भरायला वेळ होता आणि त्यात हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला. जवळपासच्या परिसरात भरपूर पाऊस पडला. मी महाराजांना लगेच सांगितलं, पूर्ण कांदा सारणीमध्ये भरेपर्यंत कसलाही पाऊस आला नाही. महाराजांच्या कृपेने सर्व काही ठीक झालं. जय गजानन श्री गजानन. गण गण गणात बोते. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचे अनुभव आमच्याबरोबर शेअर केले. आणि तुम्हा सगळ्यांना आपल्या आजच्या सर्व माऊली भक्तांचे अनुभव कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा. अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. प्रश्न असा आहे की श्री गजानन विजय ग्रंथ ज्या कागदपत्र ह्यांच्या आधारे श्री दासगणू महाराज यांनी लिहिला, ते कागदपत्र त्यांना कोणी दाखवले होते त्यांचं नाव सांगायचं आहे. आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे काशीनाथ पंत यांना महाराजांनी तारवाला शिपाई वाट पाहत आहे असे कोपरखळी मारली होती. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं शिल्पास किचन, 2 रमेश काळे, 3 सुचिता दोराईस्वामी, 4 निलिमा देहाले, 5 राजेंद्र मोगे, 6 प्रज्ञा मोगे, 7 प्राजक्ता जोशी, 8 कुसुम पडवळ, 9 मालती शुक्ला, 10 राजेश फरांदे, 11 अपर्णा भालेकर, 12 गोविंद जोशी, 13 वैभव गोळे, 14 भार्गव खावडे, 15 सुप्रिया वाघ, 16 योगेश भुंकर, 17 रामेश्वरी देसाई, 18 विद्या वानखेडे, 19 जयश्री गाडे, 20 किशोर पाटील. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा.
आणि जर का तुम्हाला आपले आजचे अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.